शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण बच्चे सावडे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर इथं आहोत. आणि इथं आमचे जे मित्र आहेत, बच्चेचं आडनाव प्रकाश बच्चे, तर त्यांनी त्यांच्या डोक्यात आलं, कसं आलं बाबा हे ऑर्गॅनिकमध्ये ऊस करायचं, ते जरा त्यांना विचारूया. आणि मग त्यांनी काय काय केलं आणि आज कसं वाटतंय ह्याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. तर नमस्कार. जरा आपलं नाव गाव जरा सांगा. माझं नाव प्रकाश आनंदा बच्चे, हां, गाव सावर्डे बच्चे, हां. तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. मी तुमची यूट्यूबवरती मुलाखत बघितलेली होती. हां, त्या माध्यमातून आमचे मित्र राजाराम पाटील त्यांनी ती सुरुवात केलेली होती. हां. ती तुम्ही अगोदर केले? अगोदर केली. बर. त्यांनी मला सांगितलं असायचं घाडगे सरांचं हां, असं ऑर्गॅनिकचं फायदेशीर आहे. त्यानंतर आम्ही जानेवारीपासून या ऊसाला चालू केलं. आजपर्यंत ऊस सुटल्यानंतर नंदगाला, युरिया गाला, फुटवा त्यासाठी हे फक्त आपण बायोरिजची फवारणी खाली सोडून किती वेळा बाहेर सोडले? आजपर्यंत 7 ते 8 वेळ बायोरिज सोडलं. आणि अल्ट्रासी 2 वेळा फवारलं. 2 वेळा फक्त फवार, दुसरं काय केलं नाही? दुसरं काही केलं. बरं, आता फूट कमी आहे का जास्त आहे? फुटवा भरपूर आहे. तुम्ही मित्रांनो बघा फुटवा किती आहे, जरा बाळ पुढे येऊन दाखव. आणि जो फुटवा आलाय तो जाड आलाय. झाड लक्षात आलं? सगळ्यात महत्त्वाचं आणखीन काय फरक वाटतो तुम्हाला? परत काय बिगर लागवडीचा सुद्धा ऊसाची उंची, वाढ आणि काळोखी उन्हात सुद्धा ऊसाचा सुकत नाही. म्हणजे आता आपण जवळजवळ 4 वाजले, 4 वाजता सुद्धा हा ऊस सुकलेला दिसत नाही. दिसत नाही. पाणी मी का? पाठीमाग कायम 5 दिवसाला 4 दिवसाला पाणी देत होतो. हां आता 10-15 दिवस झालं तरी पाणी देत नाही. हां, पूर्वी 5-6 दिवसाला देतो, आता 10-12 दिवसांना देत आहे. म्हणजे पाणी धरून ठेवायची क्षमता वाढली आहे. बरोबर आहे? बरोबर. आता तुम्हाला आता आपण शेजारी प्लॉट बघितला होता, हो, आहे की नाही? तर त्याचं काय झालंय, पानाची साईज कमी आहे. या इकडे तुम्हाला दाखवतो. आणि हा दुपारी आता ऊन धरता आपण म्हणतो, म्हणजे सुकल्यासारखं दिसतंय. बरोबर? ह्याच्यात बघा खाली पानं किती वाळलेत. लक्षात का? तसं आपल्या ह्याच्यात दिसत नाही. ह्याचं कारण काय आहे, तर खाली ह्याची मुळं गेलेत. लक्षात का? आता आपण जर साहेब एक जरा मूळ एक उपटा आहे ह्यातलं, आपल्यातलं एक उपटू. मित्रांनो हे लक्षात घ्या, ह्याला काहीच मुळं नाहीत. हे सुकलेलं आहे. हे सुकलेलं नाही एवढं. ह्याच्यात वाळलेली पानं किती आहे, आता हे काढली आपण, तर ह्यात वाळलेलं पान बघा किती खाली आहे. पण हे पण मूळ सुकलेले आहेत, आपली कुजायला लागलेत. तर हे कुजता कामा नाही. आता हे दोन्हीच्या वासामध्ये काय फरक आहे तुम्ही सांगा? हां, आणि त्याच्यात कुजल्यासारखं येते. जरा बघा तुम्ही. हा बघा. पाऊस पडल्यानंतर तसा मातीचा वास येतो. हां, तर हे लक्षात घ्या की हे जी मुळं राहिलेत चांगली किंवा ही उपटून आलेत. लक्षात आलं का? आता ह्याला साईड मुळं पाहिजेत. साईड मुळं एवढी नाही आहेत. आपण हे आत्ताच चालू केलं आहे, ह्याने लई दिवस झालेले नाही आहेत. जे चांगलं असेल झाड त्याला चांगली मुळं असतील, त्यात काय वाद नाही. पण ही जी मुळं राहिलेत हे महत्त्वाचं आहे. ह्याला मुळंच राहिली नाहीत. हा फरक आहे. लक्षात आलं का? आणि मग वरती वाढ पण चांगली होत्या, म्हणून हे हिरवं दिसतंय. लक्षात आलं का? आता जे एकदम दुपारी हिरवं असतं ना, आता आपल्याकडे खोदायला हे नाही आहे, नाहीतर आपल्या लक्षात आलं असतं.